महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते तोच निर्णय अखेर आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता आनंदाची बातमी आली आहे की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पुन्हा 10वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठीची आज बैठक झाली। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे। त्याच्यासाठी हे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच पहा। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा असे 2 हप्ते एकत्रित मिळून 4,000 रुपये निधी जमा व्हायला आता सुरुवात झाली असून यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे। यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चांची चिंता आता काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांची मिटलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, एक अडचण सुद्धा निर्माण झाली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची व बँकांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, बघा स्वतः सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार। जर या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। शेतकरी बांधवांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार। गेल्या कित्येक दिवसांपासून अशा तुम्ही अपडेट ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही। शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, बीजेपी सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही। हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। चला शेतकरी बांधवांनो, यादी जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा, अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या ताळमेळातून ही मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट पाहिलेली आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करून जा।